श्रीमंगलमूर्ति मोरया भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की। श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य महाराज की जय। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सर्वसंतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण हरे राम राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। जय रघुवीर समर्थ। गणाधीशजो मूळारंभ आरंभतो निर्गुणाचा। नमो शारदा मूलचत्वारि वाचा। गमोपंथ अनंतया राघवाचा। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे। वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नारायण ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं। व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम्। अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वां भगवद्गीते भवद्वेषिणीं। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे। फुल्लारविन्दायतपत्रनेत्र। येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये। ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः। पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं। देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला। शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला। अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी। सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः। पाराशर्यवचः सरोजममलं गीर्तार्थगन्धोत्कटं। नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं। लोके सज्जनषट्पदैर्हरः ते पीयमानं मुदा। भूयाद्भारतपङ्कजं कलिमलप्रध्वंसि न श्रेयसे। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं। यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो। यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। नारायणं नमस्कृत्य
देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः। श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम्। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवान श्री नारायणांच्या मुखातून जागृतावस्थेमध्ये प्रसृत झालेलं तत्वज्ञान म्हणजे श्रीमद भगवद्गीता, तिचं अंतरंग आपल्या बुद्धीमध्ये साठवावं, आचरणामध्ये यावं, या परिशुद्ध हेतून या ठिकाणी जमलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला नित्याप्रमाणे अभिवादन करतो। परमात्म्याच्या कृपा प्रसादाकरता त्याला आवडणारं जे वर्तन आहे असं आपल्याकडून जास्तीत जास्त प्रमाणात घडावं असं ज्या धर्मनिष्ठांना वाटतं त्यांना वेगळा नमस्कार करतो। अधिकारी, साधक, तत्वचिंतक, अभ्यासक, समाज क्षेत्रातले अनेक महान लोक या ठिकाणी बसलेत, सगळ्यांच्या मोठेपणाबद्दल आदर व्यक्त करतो आणि श्रीमद भगवद्गीतेच्या निरूपणाला आरंभ करतो। भारतातल्या साधारण प्रत्येक संतांनी ज्या ग्रंथांचे आधार आपल्या वाङ्मय निर्मितीकरता किंवा आपल्या साधनेकरताही घेतलेले आहेत, त्यातला अत्यंत शिरोधार्य ग्रंथ आहे श्रीमद भगवद्गीता। एवढा मोठा मॅनेजमेंटचा ग्रंथ लिहिताना समर्थ नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे संहिता असं म्हणताना भगवद्गीतेचा स्वतंत्र उल्लेख करतात पहिल्या दशकातल्या पहिल्या समासात। इतकंच नव्हे, वास्तविक ग्रंथ ओवीबद्ध मराठी आहे, प्रत्येक ओवीला कुठला ना कुठला आधार आहे, पण प्रत्येक वेळेला समर्थ त्या आधाराचा उल्लेख करत नाहीत। पण गीतेच्या बाबतीत असं आहे की गीतेतली अनेक वचनं समर्थांनी दासबोधात ओवी लिहिण्यापूर्वी उद्धृत केलेली आहेत। अश्वत्थ सर्व वृक्षाणाम उल्लेख केला आहे, खूप पुष्कळ आहेत। म्हणजे हा ग्रंथ साक्षात्कारी महापुरुषांनी शिरोधार्य मानला आणि फक्त साक्षात्कारी नव्हे, समर्थांसारखं सर्व पैलू एकत्र असणारं संतांचं व्यक्तिमत्व आपल्याला क्वचितच सापडेल। सगळं एकत्र। समर्थ उत्तम घोडा फेकतात, समर्थ उत्तम भाला फेकतात, समर्थांचं अक्षर उत्तम आहे, समर्थ रामदास स्वामींचं मॅनेजमेंट उत्तम आहे। रे डेमिंग नावाचा त्या काळचा इंग्रज लेखक लिहितो, मी अनेक समर्थांचे मठ पाहिले, या रामदास गोसावींचे अनेक मठ पाहिले, एखादा राजवाडा सजवलेला असावा असे समर्थांचे मठ होते। अत्यंत व्यवस्थितपणा, म्हणजे मॅनेजमेंट याबद्दल सुद्धा समर्थांच्या आचरणात आणि वाङ्मयामध्ये एक प्रमाण मानावं अशी वचनं येतात आणि असे समर्थ गीतेला मानतात। त्या श्रीमद भगवद्गीतेबद्दल काय बोलावं। ज्यांनी ज्ञानोबांना पुष्कळ त्रास दिला आणि नंतर त्यांचं शिष्यत्व पत्करलं ते विसोबा, मूळचं आडनाव आहे त्यांचं चाटी, पण अचानक असे खिडकीतनं उडी मारून आले आणि ज्ञानोबांच्या पत्रावळीतली उष्टी भाकरी, उष्ट तो मांडा जो पाठीवर भाजला होता मुक्ताईंच्या, तो असा आस्तुट्यासारखा खाल्ला। हा कोण खेचरासारखा आला, तेव्हापासून आडनाव पडलं खेचर। अत्यंत वेदांती आहे, चारी वेदांचा अभ्यास केलेला आहे विसोबांनी,
ते विसोबा सांगतात, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. त्यांनी जीवनामध्ये जे अनेक ग्रंथ लिहिले, त्या ग्रंथामधला सर्वोत्तम ग्रंथ जो शिरोधार्य म्हणतो, ज्ञानेश्वरी असं ज्या ग्रंथाला आपण म्हणतो, त्यांनी श्रीमद भगवद्गीतेला आधारभूत ग्रंथ लिहिला. त्याच्यावरून आपण श्रीमद भगवद्गीतेची योग्यता ओळखा. या श्रीमद भगवद्गीतेमध्ये ग्रंथ म्हणून जर विचार केला तर उपक्रम ते उपसंहार 700 ओव्या आहेत, 700 श्लोक आहेत. यातले 4 उवाच आहेत. यामध्ये 4 जण बोललेत. गीतेमध्ये पूर्ण गीता ग्रंथामध्ये 4 जण बोललेत. यातले भगवान बोलतायत, त्यांच्या मुखामध्ये 575 श्लोक आहेत. अर्जुनाच्या मुखामध्ये 84 श्लोक आहेत. संजयाच्या मुखामध्ये 40 श्लोक आहेत. आणि केवळ निमित्त मात्र म्हणून धृतराष्ट्राला असं लिंबू टिंबू काम देतात ना नाटकात, क्षमा करा, 1 श्लोक दिलेला आहे. अशा श्रीमद भगवद्गीतेचा उद्गार आपण कालपासून सुरू केला. आणि त्या प्रस्तावनेमध्ये आचार्य आणि ज्ञानोबा काय म्हणतात या आधाराने आपण एक एक मुद्दा पाहत चाललो. ज्ञानोबांनी अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली. गीता माहिती म्हणून ऐकली तर माहिती आपल्याला खूपच होईल, काही अवघड नाही आहे. गीता पाठ करायला अवघड नाही आहे, तर तशी अवघड आहे. आता ज्यांनी पाठ केलंय त्यांचा उपमर्द केल्यासारखं वाटेल. वेळ असतो तरी माणूस पाठ करत नाही. ज्याची स्वतःच्या हिताकडे पाठ आहे तोच ही गोष्ट पाठ करत नाही. जाता येता पाठ करता येते. माझे अनेक असे मित्र आहेत की 1 श्लोक लिहायचा आणि पाठ करायचा, 4 श्लोक लिहायचे आणि जाता येता पाठ होतात. आणि तो जर वेळ कमी केला ना, असो, पाठांतराचा उपयोग चिंतना करता होतो. आता एक एक आपण मुद्दे पाहणार आहोत. 2ऱ्या अध्यायामध्ये तर माझे गुरुजी सांगतात 2रा अध्याय म्हणजेच गीता आहे. बाकी पुढचे जे 16 अध्याय त्याचा फक्त विस्तार आहे, तपशील. 2ऱ्या अध्यायातच काम भागावं. आता अध्याय पाठ असेल, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाह आगमा पायिनो नित्यम स्थाम स्थितिक्षस्व भारत. जगातल्या सगळ्या वेदनांचं उत्तरच इथे देऊन टाकलंय. हा पाठ असेल तर सोपा जातो की नाही चिंतनाला. म्हणून समर्थ म्हणाले, बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर. अख्खं ग्रंथाचं अंतर इथे धरून ठेवावं, धारण करावं, डाउनलोड करून घ्यावं आत्ताच्या भाषेत. पण या श्रीमद भगवद्गीतेची कृपा कुणावर होते याबद्दल ज्ञानोबा बोलतात. त्याचा उल्लेख काल मी केला, थोडंसं बोललो आणि कालचं प्रवचन समारोपित केलं. मागील पानावरून पुढे चालू. ज्ञानोबा असं सांगतात, 62वी ओवी आहे पहिल्या अध्यायातली. ये अहो अर्जुनाची पांती, परिसणया योग्य होती, तिही कृपा करून संती, अवधान द्यावे. अहो अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याची योग्यता प्राप्त करा, मग अर्जुनाला जे मिळालं ना ते तुम्हालाही मिळेल. परीक्षितीच्या योग्यतेचा जो झाला ना त्याच्याकरता प्रत्येक वक्ता शुकदेव ठरतो, असं गोंदवलेकर महाराज नेहमी म्हणत असत. माझी योग्यता मी वाढवली ना की वक्ता अगदी साधा असो, वक्त्याच्या योग्यतेचा आपल्या कल्याणाशी फारसा संबंध नाही. त्याला बोलवते ती माझी पुण्याई. वरून पडणारा पाण्याचा थेंब जर तापलेल्या तव्यावर पडला तर क्षणार्धात त्याचं बाष्पीभवन होतं. तोच पाण्याचा थेंब आळवाच्या पानावर पडला ना, किंवा कमळाच्या पानावर पडला आणि लांबून जर ऊन पडलं त्याच्यावर तर तो मोत्यासारखा दिसतो. तोच पाण्याचा थेंब जर एखाद्या गवतातून चाललेल्या सर्पिणीच्या नागिणीच्या मस्तकावर पडला आणि तिनं काय पडलं म्हणून जिभेनं पटकन चाटला आणि तो थेंब आत घेऊन घेतला, थोड्या वेळानं ती त्याचा विषय बनवू शकते. आणि तोच पाण्याचा थेंब
स्वाती नक्षत्रामध्ये उघडलेल्या शिंपल्यात पडला तर त्यातला जो मोती किडा आहे तो त्याच पाण्याच्या थेंबाचा मोती बनवतो. म्हणून पडलेला शब्द कुठे पडतो हेच सगळं ज्ञान भगवंतानी शिष्टाईला गेल्यानंतर दुर्योधन इत्यादिकांना सांगितलेलं आहे. तपशील नसेल एवढा, पण त्यांनी त्यालाच धरण्याचा प्रयत्न केला. एवढ्याकरता मी छोटी ही प्रस्तावना करतोय की असं का म्हणतायत ज्ञानोबा, ये अर्जुना हो अर्जुनाचे पांते असं का म्हणतायत. मी त्या पंक्तीला बसण्याच्या योग्यतेचं व्हावं ही अपेक्षा आहे ज्ञानोबांची. परिसरणया योग्य होती मग मला ती कृपा मिळेल जी अर्जुनाला मिळाली. आणि म्हणून पहिली गोष्ट आपण काल पाहिली, अर्जुनाजवळ मोह आहे हे बरोबर आहे, त्या मोहाचं कारणही नंतर आपण बघू. पण त्याच्याबरोबर सद्गुण भरपूर आहेत. एक म्हणजे त्याच्याकडे विरक्ती आहे, वैराग्य आहे. तो सांगतो विरक्तीची परीक्षा आहे ना ती 3 गोष्टींनी केली जाते. मी किती प्रवचन चांगलं केलं याच्यावरती विरक्ती अवलंबून नाही. समर्थ म्हणाले अद्वैत निरूपणी अगाध भक्ता परिविषयी लोलंगता ऐसिया गुरुचेनी सार्थकता होणार नाही. पल्लेदार वाक्यरचना करून असे छान दृष्टांत अशा छान गोष्टींची योजना करून मोहवणं सोपं आहे, पण ते आचरणात आणणं अवघड आहे. म्हणून 3 परीक्षा सांगितल्या. त्यातल्या पहिल्या 2 परीक्षा वामन पंडितांनी एका गंमतशीर श्लोकात सांगितल्या. अनुप्रास पण आहे आणि श्लेष पण आहे. आपण सगळे रसिकतेनं ऐकणारे आहात म्हणून सांगतो. वामन पंडित म्हणाले परीक्षा घ्यायची आहे. भांगार कांता द्वय कातराया. कात्रीला 2 पाती असतात. 2 पाती बनवलीत ब्रह्मदेवानी. भांगार म्हणजे भंगार नव्हे, थोडा संस्कृत शब्द आहे किंवा कानडी म्हणतो ना बंगारप्पा, म्हणजे सोनं सुवर्ण. भांगार कांता द्वय कातराया केल्या विधीने नर कातराया. जो सापडे ना नर कातराया तो योग्य होतो नरकातराया. 4 ठिकाणी नरकातरायाच आहे. कशी कळे हेममयी परीक्षा, कशी कळे हेममयी परीक्षा. का शीतल वाहिनी गंगा, का शीतल वाहिनी गंगा. वामन पंडितांची खासियत आहे. तसेच जेवणाचे पक्वान नसतात ना. काल वडा दिन होता. मला दुपारी पण एक मेसेज आला होता. मी अगदी ठरवलं होतं आपण रसिक आहात तर त्याचा उल्लेख मी विसरलो. बरं झालं मेसेज आला मला. तो जागतिक वडा दिन होता आणि त्याच दिवशी मुद्दाम माझं प्रवचन आयोजित केलंय. माझं जे झालंय जीवनात ते विनोद सोडून देऊ. जसे जेवणाच्या पक्वांनाचे आपण खवय्ये असतो, रसिक असतो, तसे आपण श्रवणाच्या पक्वांनाचेही रसिक आहात हे मला ठाऊक आहे म्हणून मी हे आपल्यासमोर ठेवतोय. तसं नसेल रसिकता तर मी ती विकसित करण्याचा प्रयत्न करतो. महिनाभर कीर्तन आहे. मला येते मला आवडते तर आता हे तुम्ही मी केलेला पदार्थ तुम्हाला टेस्ट म्हणून घ्या. एवढा खाल्लात की मग तुम्ही भरपूर खाणार आहात. 2 गोष्टी सांगितल्या. 3ऱ्या गोष्टीचा नंतर विचार करू. पहिली गोष्ट, मला या जगामध्ये संपत्तीबद्दलचा लोभ किती आहे. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत सगळं आवश्यक आहे, व्यवहार त्याशिवाय होत नाही, हे सगळं वेदांत सांगणाऱ्यांना माहिती आहे. जेव्हा आपण असं म्हणतो की तुकाराम महाराजांना काय भरपूर वेळ होता हो, आम्हाला वेळ नाही हो, आपण इतक्या महापुरुषांच्यावर आरोप करतो ते रिकाम टेकडे होते. त्यांना व्यवहार माहिती आहे, पण व्यवहाराचं मूल्य ते अवास्तव करत नाहीत. अनित्य गोष्टीला ते अवास्तव महत्व देत नाहीत. पण याच्यापेक्षा या धनाचा उपयोग नाही, याच्यापेक्षा कमी पण नाही, हे ज्याला बरोबर कळलं तो जीवनात जे हवंय ना ते सगळं घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न जरूर करेल, कष्ट जरूर करेल. पण ती भूक त्याची पोटाची असेल, ती मनाची नसेल. पहिली परीक्षा, मला या जगातलं काय काय पाहिजे. अर्जुनाला काय पाहिजे. अर्जुन सांगतो, देवा
पृथ्वीचंच नव्हे अपि त्रैलोक्य राज्यस्य. पहिला अध्याय. हेतो किन्नु मही कृते निहत्य धार्त राष्ट्रांना का प्रीती स्यात् जनार्दन. त्रैलोक्याचं राज्य जरी मिळालं ना तरी मला नको. दुसरा कांता. स्त्रीला पुरुषाचं वा पुरुषाला स्त्रीचं नैसर्गिक आकर्षण आहे, ती व्यवस्था आहे. तसं आकर्षण ठेवलं नाही तर जगामध्ये संतती उत्पत्ती होणार नाही. पण ज्या धर्मानी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत तेवढ्या प्रमाणातली ती आसक्ती बरोबरही आहे. ती नसेल तर काहीतरी विचित्र आहे, किंवा नको तिथे आसक्ती आहे तरी सुद्धा विकृती आहे. पण एका मगाशी धनाबद्दल बोललो तेच एका मूल्याच्या पेक्षा वरती जर ती झाली, ती देहाला लागलेली भूक आहे का मनाला लागलेली भूक आहे. कांता. म्हणले महाराज अर्जुनाच्या बाबतीत तर आम्ही काय काय ऐकतोय. याकरता महाभारत ठाऊक पाहिजे की अर्जुन किती महान आहे. भगवंतानी ज्याला नुसता सखा मानला नाही, प्रियोसी मे सखा चेती रहस्यम हे तदुत्तम. मी जीवनातलं रहस्य सांगतो पार्था. अर्जुना गीता मे हृदयम पार्थ. गीता हे माझं हृदय आहे, ते मी तुला देतोय. आपलं एक नाव भगवंतानी त्याला दिलंय. कृष्णांचं एक नाव आहे कृष्ण. कृष्णाने ते नाव त्याला दिलंय आणि त्याचं नाव आहे धनंजय, ते भगवंतानी घेतलंय. इतकं प्रेम भगवंत काय लंपट व्यक्तीवर करतील. म्हणून अर्जुनानं अनेक विवाह केले, बरोबर आहे, पण ते सगळे विवाह त्यानं पराक्रमानं केलेत किंवा प्रेमानं केलेले आहेत. कुठेही त्यानं बळजबरी केलेली नाही एक मुद्दा, आणि कुठेही त्यानं अधर्म केला नाही दुसरा मुद्दा. अगदी भगवंताच्या बहिणीशीच लग्न केलं त्यांनी, सुभद्रेशी. नवे भगवंतानीच योजना करून दिली आहे सगळी. सुभद्रा हरण प्रकरण. पण दाऊभाई यांची इच्छा अशी होती की ती दुर्योधनाला द्यायची. मग याला माहितीये काय पुढे होणार आहे. एकच प्रसंग सांगतो, म्हणजे तो कांता या विषयावरती किती वैराग्यशाली याचा अंदाज आम्हाला येईल. प्रसंग असा आहे की यानं पाशुपतास्त्र नावाचं अस्त्र मिळवण्याकरता खूप मोठी तपश्चर्या केली. या तपश्चर्येमध्ये भगवान शंकरांशी त्यांनी नुसतं भांडण केलं नाही तर इतकी मारामारी केली. शेवटी तोटकं धनुष्य घेऊन भगवंताच्या डोक्यात मारलं. तो किरात रूपात आला होता, भिल्ल रूपात आला होता. डोक्यात ते मारलं, भगवंताला खोप पडली आणि प्रभूच प्रकट झाले. वनपर्वातला विभाग आहे, विषय आहे. मग अर्जुनाला वाईट वाटलं, रडायला लागला. देवा खूप चुकलो. पहिलं म्हणजे तुम्हाला ओळखलं नाही, दुसरं म्हणजे तुमच्याशी उर्मटपणानं बोललो, शिव्या दिल्या, आणि शेवटी म्हणजे सगळ्यात शेवटी मी तुमच्या अंगावरती धावून आलो आणि तुटक्या धनुष्यानं तुम्हाला खोप पाडली. भगवान म्हणले या तिसऱ्या पराक्रमानं, त्या तिसऱ्या चुकीनंच मी तुझ्यावर प्रसन्न झालो. ते म्हणले असं का. ज्याला पाशुपत द्यायचं तो कसाही अंदाज पाहिजे ना. तो जर नको त्यांच्या सेनेसमोर पळून जाणार असेल आणि ती शस्त्र त्यांना मिळणार असतील, अशाला पाशुपत देऊन उपयोग आहे का. आणि तुम्हाला ओळखलं नाही, बरोबरच आहे, मी परीक्षा घ्यायला आलो होतो. परीक्षा घ्यायला आलेला मास्तर आणि विद्यार्थी यांची ओळख आधीपासून असेल तर. आणि आता तू स्वर्गात जा, बाकीची शस्त्रास्त्र तुला इंद्र देतील. आणि 5 वर्षाकरता अर्जुन स्वर्गात जाऊन राहतो. आणि स्वर्गामध्ये त्यानं अनेक अनुष्ठानं केली आहेत, अनेक प्रकारची शस्त्र मिळवली. तिथे तो संगीत शिकलाय, तिथे तो नृत्य शिकला, वादन शिकला आणि गायन शिकला. संगीत म्हणजे तिन्ही, बरं का, तिन्हीच्या एकत्रीकरणाला संगीत म्हणतात. तिथे नृत्यही पाहिजे, उत्तम नृत्य करतो तो, उत्तम वादन आहे आणि उत्तम गायन आहे. अशा अर्जुनाच्या, ज्याला देवा डिग्री दिली, त्याला जेव्हा त्याला पूर्ण झालास तू अशा अर्थाचं सर्टिफिकेट दिलं, त्या दिवशी त्याचा एक मोठा सत्कार आयोजित केलाय त्याच्या वडिलांनी, म्हणजे इंद्र महाराजांनी. इंद्रा मंत्रापासून झालेला आहे तो. आणि कार्यक्रम सुरू होता, त्यामध्ये नृत्य गायनाचे कार्यक्रम आयोजित केलेले होते. त्यामध्ये उर्वशी नावाची
भगवान श्री नारायणांची मुलगी अप्सरा, नारायण नावाच्या ऋषींच्या उरूपासून म्हणजे मांडीपासून निर्माण झालेली. नुसतं असं केलं, आपण देवी भागवतात ती कथा पाहिली. नुसतं असं केलं नारायणाने आणि जी पेशी उडाली, असं केल्यावर पेशी उडतात आपल्या, त्या दिसत नाहीत डोळ्याला, पण त्यातून उर्वशी तयार झाली. ती इतकी सुंदर होती की रंभा, मेनका इत्यादी ज्या आल्या होत्या मोहित करायला, त्या तिच्या पुढे मोलकर्णीसारख्या दिसायला लागल्या, असं वर्णन केलं देवी भागवताने. ती उर्वशी नृत्य करतीये. अर्जुन महाराज प्रमुख पाहुणे आहेत, पुष्कळ लोक आहेत, ब्रह्मदेव आहेत, इंद्र आहेत, सगळे आहेत. आणि अर्जुनाचं लक्ष उर्वशीकडे गेलं आणि पाहतच राहिला. तसं तर नुसतं असं पाहतो, पण जरा लक्ष देऊन पाहणं म्हणतात ना, असं पाहत राहिला. आणि त्याच वेळेला लक्ष गेलं उर्वशीचं नृत्य करता करता, की हा मला घूर घूर के देख रहा है, मुझे सीधी तरह से नहीं देख रहा है. झालं बरं. अर्जुन अतिशय पराक्रमी आहे, सुंदर आहे, फाल्गुन नाव आहे, अत्यंत सुंदर, त्याला फाल्गुन म्हणतात. अतिशय सुंदर आहे, पराक्रमी आहे, खऱ्या अर्थानं नर आहे. नर असा जो आहे ना, त्याला स्तन नसतात, खरा नर आहे त्याला. अगदी बैल म्हणला तरी सुद्धा त्याला छोटीशी आचळ असतात. म्हणून निसर्गतः नर फक्त दोन, एक घोडा आणि दुसरा अर्जुन. घोडा आणि अर्जुन दोघं नर, बाकीचे पेन्शनर, असं आमचे नेहमी गमतीने सांगायचे. शुद्ध नर. आणि ते जे काय म्हणतात ना, ते अदा म्हणतो आपण ज्याला, बॉडी लँग्वेज. आणि त्यामुळं तीही क्षणभर आसक्त झाली. आणि इंद्रानं पाहिलं, तो मुख्यच आहे तिथे, इकडे पाहतो, इकडे, तो तर काय सुरराज आहे तो. लक्षात आलं त्याच्या. आणि कार्यक्रम आटोपल्यानंतर सगळे आपापल्या शिबिरामध्ये गेल्यानंतर त्यांनी उर्वशीला बोलावून घेतलं आणि त्यांनी सांगितलं, माझा पुत्र अर्जुन इथे आलेला आहे, छान आवर, तयार हो आणि त्याच्या सेवेला जा आज संध्याकाळी. उर्वशीला आनंद झाला. महाभारतात हा प्रसंग खूप मोठा आहे. हा 2 मिनिटात सांगतो, कारण वैराग्याच्या निरूपणात ते नको. समर्थाने असं म्हटलंय की स्त्रियांचे अवयव वर्णन करू नयेत. काय ते काय एरवी कमी ऐकून आलेले असतात का लोक म्हणे. फार सुंदर अशी ती तयार झाली आणि ती अर्जुनाकडे जाते. तिथल्या व्यवस्थेने पाठवलेली व्यक्ती आहे. सगळ्या अर्थानं हा व्यवस्थित सक्षम आहे, काही कमी नाही आहे याच्याकडे. आणि त्यावेळेला अर्जुनानं तिला आलेलं पाहिल्यानंतर तिला साष्टांग नमस्कार घातला असा उल्लेख आहे. ती रागावली. ती म्हणली, अरे मी कुठल्या भावनेनं आले होते, तू काय. तो सांगतो, यथा कुंती यथा माद्री, ज्याप्रमाणे मला जशी कुंती माता आहे, जशी माझी माद्री माता आहे, तशी तू आहेस. म्हणाले, तू माझ्याकडे त्या राजसभेत नृत्य करताना पाहत का होतास. मी अशी कथा ऐकली होती, आमचा वंश जिथून सुरू झाला त्या पुरुरव्यांची तू पत्नी होतीस. पुरुरवा हा चंद्राचा मुलगा, बुधाचा मुलगा आहे. चंद्राला तारेपासून झालेला जो मुलगा आहे ना, तो बुध आहे. तारा ही बृहस्पतींची पत्नी आहे. आणि तो जो बुध आहे, तो बुध जेव्हा हिमालयामध्ये आलेला होता, त्यावेळेला तिथे श्राद्धदेव मनुचा मुलगा, त्याचं नाव सुद्युम्न, शिकारीला गेलेला होता. आणि विशिष्ट प्रांतातून आत गेल्यावरती त्याची एकदम मुलगी झाली. तिचं नाव इला. शंकरांचा शाप होता. आपण हे देवी भागवतात पाहिले. सगळा अनुषंग माहित असलं ना की गीता लागते. जसं रुचिराचं पुस्तक वाचून काही येत नाही, भाजणीचं थालपीठ, त्या भाजणीतला प्रत्येक कंटेंट माहीत असला ना, तर स्वतः भाजणी भाजलेली असली ना अनेक वर्ष, की मग त्या भाजणीला खरी चव येते. असो तसंच इथे आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. कुठल्याही गोष्टीतलं अनुषंगिक ज्ञान आपल्याला त्या गोष्टीमध्ये मजबूतता देतं. आणि या इला आणि बुध दोघं प्रेमात पडले आणि त्यांना झालेला मुलगा पुरुरवा आहे. या पुरुरव्याचं लग्न झालंय ते उर्वशीची झालंय.
आणि यांच्यापासून तो चंद्राचा मुलगा बुध, बुधाचा मुलगा पुरुरवा, पुरुरवा आणि उर्वशी यांची मुलं, मग कुरु, हस्ती इत्यादी, मग ते कुरुवंश, हस्तिनापूर वगैरे सगळं. आणि हे या अर्जुनानं ऐकलंय की स्वर्गातली अप्सरा आपले पूर्वज आहे, एका अर्थानं माझी ती आई आहे, म्हणून मी ती नृत्य करताना तुझ्याकडे बघत होतो. ती म्हणाली अप्सरांना नाती नसतात, रागवली होती. अर्जुन पटकन म्हणाला पण आम्हा माणसांना असतात, शाप देईन मी, स्वीकारेन मी. तिनं शाप दिला, तू षंढ होशील. किती वाईट शाप आहे. पर अर्जुनानं अत्यंत नम्रतेने तो स्वीकारला. इतक्यात इंद्रदेव येतात आणि इंद्राने काय स्तुती केली अर्जुनाची, जे मोठ्या मोठ्या ऋषीमुनींना जमलं नाही ते करून दाखवलंच बाळा. आय एम प्राऊड ऑफ यू, मला अभिमान आहे तुझा. फक्त आता उर्वशी ही त्याच्या मॅनेजमेंटमधली त्याची सेविका आहे, त्यामुळे तिला त्या शापाचा संकोच करायला सांगितला. 12 वर्ष तू षंढ होशील. आता प्रत्येक वर्षाचा 1 महिना घेऊन 1 वर्षच षंढ होशील, नपुंसक होशील, आणि त्याचा तुला उपयोग होईल ती बृहन्नडा आहे. म्हणून अर्जुनाजवळ विरक्ती आहे की नाही बोला. लौकिकाच्या दृष्टीनं तो म्हणला मी संन्यास घेतो, निघून जातो हिमालयात. 3च परीक्षा आहेत. धनाचा लोभ किती आहे, वित्तेषणा, दारेषणा आणि लोकेषणा. ईषणा म्हणजे वासना. लोकेषणा, मला अपमान केला लोकांनी, मला काय वाटेल ते म्हणलं तरी चालेल, मी निघून जातो. म्हणून अत्यंत विरक्त आहे अर्जुन. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, तो म्हणतोय मी माझ्या आजोबांना आणि मी माझ्या वडिलांना, मी माझ्या गुरूंना बाण मारणार नाही. गुरूनी हत्वा ही महानुभावां श्रेयो भोंगतुम भैक्षमपि ह लोके. नाही, मी हे करणार नाही. इथे ज्ञानोबा सांगतात त्याच्यामध्ये दुसरा जर सद्गुण कुठला असेल तर तो अत्यंत कृतज्ञ आहे. तो रडायला लागलाय आणि तो फक्त गीतेच्या पहिल्या अध्यायात रडला नाहीये. भीष्मांना बाण मारताना त्या दिवशी सुद्धा तो रडत होता. भीष्मांनी सांगितलंय स्वतःच्या वधाचा उपाय. बाजूला ठेवली शस्त्र आणि समोर शिखंडीला उभं केलंय आणि अर्जुन बाण मारत होता आणि एक बाण मारताना आजोबा मला क्षमा करा, बाण मारतो. आजोबा, कल्पना करा अर्जुनाच्या अवस्थेची. असं युद्ध जगात आपल्याला मिळणार नाही. तो अखंड रडत राहतो, कर्तव्य म्हणून बाण मारतो. पण इथे व्यावहारिक पातळीवर ज्यांच्याकडून अरे या अर्जुनाला वडिलांचं प्रेम मिळालंच नाहीये, लहान असतानाच वडील गेलेत. आणि हस्तिनापुरात आल्यानंतर आजोबा आजोबा म्हणून कुणाच्या कुशीत शिरावं. आपल्या घासातला घास म्हणतात तो कुणी भरवावा या बाळाला. पितामह भीष्मांनी. लहानपणापासून ज्यांनी आपल्याकरता इतकं केलंय त्यांना ठार मारायची वेळ. अरे त्यांना उर्मट बोललो तरी वाईट वाटतं, आपल्याला वाटायला पाहिजे. अर्जुन म्हणतो मी यांना बाण मारू. हे तो युद्धाला घाबरून म्हणत नाही, लक्षात घ्याल. त्याच्या चित्ताची व्याकुळता लक्षात घेऊया आपण. किती तो व्याकुळ आहे. अरे ज्यांनी माझ्याकरता इतकं केलं त्यांना मी बाण मारू. स्वतःला तो सांगतो तेवी हा पार्थू द्रोणाचा केला. द्रोणाचार्यांनी आपल्या मुलाला शिकवलं नाही, ते मला शिकवलं. रंगसभा ज्या दिवशी आयोजित करण्यात आली त्या दिवशी प्रत्येकाने आपापल्या जवळच्या कलेचं प्रदर्शन केलंय. ही मुलं काय तयार झालीत 12 वर्षात हे दाखवणं चाललंय. भीमानी आणि दुर्योधनाने गदा चालवून दाखवल्या, यांनी भाला चालवून दाखवला, धर्मराजांनी, प्रत्येकाने काही ना काही चालवून दाखवलं. आणि अर्जुन आता उभा राहिला आणि अर्जुनाच्या कलेच्या सादरीकरणाकरता, जे युद्ध कला शिकलाय त्याच्या सादरीकरणाकरता तो उभं राहिल्याबरोबर द्रोणाचार्य उभे राहिले. आत्ताच्या भाषेत बोलतो माईक हातामध्ये घेतला आणि ते सांगतात असा या जगात कोण असेल की जो आपल्या मुलावर प्रेम करत नसेल. पण मला सांगायला अभिमान वाटतो की माझं माझ्या मुलावर जेवढं प्रेम नाहीये तेवढं ज्या शिष्यावर आहे तो शिष्य आता आपल्या कलेचं सादरीकरण करणार आहे.
अरे त्याच्याकरता त्यांनी अंगठा मागण्याचा वाईटपणा घेतलाय, नाही तर द्रोणानं काय पाहिजे होतं? त्या एकलव्याचा अंगठा मागण्याचा वाईटपणा घेतला कुणाकरता? अर्जुनाकरता. तेवी हा पार्थ द्रोणाचा केला. अरे धनुष्याचा बांबू धरायला ज्यांनी मला शिकवलं त्यांना मी माड मारू? अर्जुनाच्या चित्ताची थोडीशी योग्यता ध्यानात घ्यावी लागेल. तो किती कृतज्ञ आहे. पुढे सांगतात तो पापभीरू आहे. त्याला युद्धाची भीती वाटत नाहीये, त्याला माझ्याकडनं पाप घडेल याची भीती वाटते. कारण कुणालाही मारणं पाप आहे. तुम्ही झुरळ मारलं तरी पापच आहे, तुम्ही साप मारलात तरी पापच आहे. मग ते कधी कमी लागतं कधी जास्त लागतं, मग काय त्याचं प्रायश्चित्त आहे? भेंडी चिरताना आळी मेली, काय पुण्य आहे होय ते? नाही, आम्हाला माहिती काय आळीनी त्याच्यात कशाला बसायचं, मग तिने कशात बसायचं? काही छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा पाप करतो आम्ही. प्रत्यक्ष काही कृतीचं पाप पाहिजे असं नाही. नको ती व्यक्ती दारात दिसली, आले, इडल्या लपवून ठेवा. मग त्यांनी बेल वाजवली, या या तुमचीच आठवण काढत होतो, असली पापच आहे ना हे. छोट्या छोट्या गोष्टीत अर्जुन पाप करायला घाबरतो. तो म्हणतोय, देवा फार छान श्लोक आहे, पापमेवाश्रये दस्मान हत्वैतान आततायीना. हे जरी आततायी असले तरी त्यांना मारण्याने पापच लागेल ना. आणि पाप करण्यालाही मी घाबरत नाही. पापाचा परिणाम लक्षात ठेवाल, पापाचा परिणाम भगवंत दुरावतो, कर्तव्यापासून च्युत होतो, आई वडील आवडे नसे होतात. तुका म्हणे पाप मायन आवडे जया बाप. आणि भगवंता सगळ्यात मी घाबरतोय, तू दुरावशील रे, तू माझ्यापासून दुरावशील. आणि याच्यापेक्षा मोठी काय विपत्ती असेल माझ्यावर? छोट्या छोट्या गोष्टीत तो सांगतो, देवा मला पाप नाही करायचं. आज मनुष्याची अवस्था अशी आहे, एक त्याला डायलॉग आहे, तो नेहमी आजकाल चालतंय एवढं. आणि हळूहळू मनुष्य पापाला निर्ढावतो. मला अनुभव नाहीये पण मी विचारून सांगतोय. काही लोकांना तंबाखू खातात बघा लोक. मला पण खूप आग्रह केला होता एकाने की तू तंबाखू खा. कीर्तनकार प्रवचन तंबाखू खाल्ली पाहिजे म्हणलं. नाव सांगत नाही फक्त त्यांचं. ते तंबाखू खाल्ल्यावरती गरगर गरगर चक्कर येते आणि चक्क मनुष्य पडतो म्हणे पहिल्यांदा. माझ्याकडनं अनुभवाची अपेक्षा करू नका. दुसऱ्या दिवशी गरगरतं पण चक्कर येत नाही. तिसऱ्या दिवशी थोडं गरगरतं. आणि चौथ्या दिवशीपासून ते जे वाटतं ना ते एन्जॉय करायचं असतं. म्हणजे काय असतं ते कळायला लागतं. सुपारी लागते ना, पानातली सुपारी लागते. हा अनुभव आम्हाला आहे. म्हणजे पान सुपारी खातो आम्ही. आणि सणा दिवशी तर मुद्दाम खातो. आमचे वडील मुद्दाम खा, हे खाल्लं पाहिजे असं म्हणून द्यायचे. दसऱ्या दिवशी पुरणपोळी खाल्ली ना, आता पान खा. फक्त 4च पदार्थ. पुलंचा पानवाला. पानात बाकी जर काही घातलं तर ते काही खरं नाही. पान, चुना, कात आणि सुपारी. आणि ते पान खूप वेळ राहिलं पाहिजे. म्हणजे मग त्याचं जे जाऊ दे, चला त्याच्यावरती प्रवचन नको. सांगण्याचा भाग असा की हात पाय धचतात पाप करायला. मग त्याच्याकरता काल म्हणलं तसं गाढवा पुढं वाचली. मुद्दा मला हा आपल्या समोर सांगायचा आहे की नाही, हळूहळू असतो मनुष्य असा, काही नाही असं नाही. पण क्रमाक्रमाने मी अर्जुनाच्या या पापभिरुत्वाचा विचार करावा आणि मला ते नको वाटावं. होतं काही वेळा असं, किंवा तरी वाईट घडलेलं असतं, काहीतरी वाईट वागलेलं असतं मनुष्य. मग त्याचा विचार, पापाचा पुन्हा पुन्हा विचार करणं हे सुद्धा महापाप आहे. म्हणून तर ओम नमो भगवते वासुदेवाय आहे. मग त्यांनी हळूहळू वृत्ती अशी होते, पापभिरू म्हणतात तसा शुद्ध होतो मनुष्य. मग अर्जुनाची पांती. पुढचा मुद्दा सांगतात की अर्जुनाला गृहस्थ धर्माची, कुळधर्माची चाड आहे. तो युद्ध नको म्हणतोय म्हणजे काय? तो त्याचं म्हणणं असं आहे, कुलक्षये प्रणश्यंती कुलधर्माश्च शाश्वताः.
काही काही निरोप आहेत गीतेचे. अर्जुनाच्या या प्रश्नाचं उत्तर भगवंतांनी दिलं नाही, नव्हे ते खोडून काढलं नाही. याचा सरळ अर्थ असा आहे की अर्जुना, हे सगळं म्हणणं तुझं बरोबरच आहे, फक्त ते अनाठाई आहे, नको तेव्हा ते तुला सुचतंय. म्हणून गीतेचा एक निरोप आहे, आपल्या जीवनामध्ये कुळधर्म कुळाचार 100% पाळा. 100% जमेल तितका पाळा. सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराज नावाचे फार मोठे सत्पुरुष सज्जनगडावर होऊन गेले. म्हणजे ज्यांनी गीत रामायण लिहिलं ना, ते आपले गदिमा एकदा गडावर गेले होते. तेव्हा तर इकडून रस्ता नव्हता, परळीकडून चालत गेले आणि तेव्हा फोनाफोनी ही काही व्यवस्था नव्हती. तर तेव्हा श्रीधर स्वामी महाराज आमच्या गोडसे बुवांना म्हणाले होते, सरस्वती पुत्र येतोय बरं, त्याच्या स्वागताला तयार राहा. आणि सुद्धा माडगुळकरांच्या मुलांनी ही गोष्ट आमच्या अण्णासाहेब भाऊ साठे सभागृहात गीत रामायण होतं तेव्हा सांगितली. त्यांच्याही चरित्रात आहे आणि स्वामींच्याही चरित्रात आहे. आणि गडावर आल्यानंतर समाधीचं दर्शन घेऊन या आणि जीभ त्यानं बाहेर काढायला लावली आणि स्वामींनी स्वतःच्या हाताने एक दुर्वा घेतली आणि ओंकार काढला जिभेवर गदिमांच्या आणि सांगितलं, तुझ्याकडून एक महान काव्य होणार आहे, ते अजरामर होईल आणि त्याने तू अजरामर होशील. आणि 2-3 गोष्टी सांगितल्या कुळधर्म कुळाचाराबद्दल. हे मी का, आपण गदिमांना ओळखता म्हणून त्यांची गोष्ट सांगितली. कुणीही गडावर आला आणि आपली समस्या सांगायला लागला तर ते सांगायचे, तुझं कुळधर्म कुळाचार 100% पाळ, काही कमी पडणार नाही तुला. मग त्यामध्ये जयंतराव साळगावकर आहेत, काल निर्णयवाले, बरेच लोक आहेत. अलीकडचं उदाहरण याकरता देतोय की मला माझ्या प्रपंचाची जर चाड असेल, माझ्या मुलाबाळांचं, त्यांच्या मुलाबाळांचं, त्यांच्या मुलाबाळांचं पिढ्यानपिढ्या कल्याण व्हावं, तर 100% कुळधर्म कुळाचार पाळायचा प्रयत्न करावा. म्हणजे तो गीतेलाही योग्य होतो आणि प्रपंचही त्याचा नेटका होतो. आणि ही चाड अर्जुनाला आहे. एकाने सांगितलं, बुवा गणपती आम्ही वेगळा बसवला पाहिजे का? मग म्हटलं, कोण बसवतं? की गणपती कोकणात बसवतो आमचा भाऊ, आम्ही फक्त इथं मोदक खातो चितळ्यांचे. स्वयंपाकघर वेगळं झालं ना की श्राद्धही वेगळं केलं पाहिजे आणि गणपती पण वेगळा बसवला पाहिजे. कुळधर्माचा भाग असेल तर, हाऊस म्हणून बसवत असेल तर तो भाग वेगळा. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मी कडक असलं पाहिजे, त्या बाबतीत फ्लेक्झिबिलिटी नाही, असा पिळदारपणा. मी हे करणारच, माझी संध्या चुकणारच नाही, माझा व्यायाम चुकणारच नाही, कुळधर्म कुळाचार चुकणारच नाही, माझं प्रॅक्टिस रोजचं. अर्जुन तसा आहे ना, एकदम युद्धा दिवशी बाहेर काढली त्यांनी पिस्तूल, असं आहे का? अशा जर अर्थाने अर्जुनाकडे बघा. पुढे सांगतात, अर्जुन कोमल हृदयाचा आहे. उक्त्वा तूष्णीम बभूव, रडत रडत तो गप्प बसला. आणि मग भगवान अशोचानंद नंतर बोलणार आहेत, हळुवारपणा. माऊली सांगतात, कशी ऐका गीता, हळुवारपणा चित्ता आणून या. एक चित्ताला हळुवारपणा, एक सॉफ्टनेस असावं. कसं ऐकूया, किती छान शांत. जनाबाईंचा अभंग आहे की सीतेचं वर्णन मी कसं करू. सीतादेवी इतक्या कोमल आहेत, माझे शब्द चुकले तर त्या कोमेजतील. किती हळुवारपणा, याचा अभ्यास करायला, किती सॉफ्टनेस. मग ती कृपा, या सॉफ्टनेस नंतर मग ती कृपा होते. तो शिक्का भगवंत माझ्या अंतःकरणामध्ये तत्वमसी ठेवतील आणि मग मला पक्का करतील. असो पुढचा मुद्दा सांगतात, अर्जुनाला स्वतःच्या अज्ञानाची जाणीव आहे. गीतेत कबुलीच देतो 2ऱ्या अध्यायात तो, कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ. पहिल्या अध्यायात तो बोलत होता ना, मला सगळं ठाऊक आहे, अशा भावात बोलत होता पहिल्या अध्यायात. आणि 2ऱ्या अध्यायात निश्चित नाही कळत आहे रे. अज्ञानाचं ज्ञान सगळ्यात अवघड ते आहे. माझ्या अज्ञानाचं ज्ञान मला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ज्ञानाची व्यवस्था सुरू होत नाही. हे तर मला असं वाटतं, तशी गीता बऱ्याचदा सांगितली. मला विचारलं काकांनी सांगाल का, तशी खूप वेळा सांगितली मी. झालं काम नाही, पहिल्यांदाच सांगतोय, प्रयत्न करतो. अनुषंगिक अभ्यास, गुरुजींना फोन करून विचार सांगून आम्ही, भगवंताला प्रार्थना. फार छान वाक्य आहे, ज्ञान दाखवण्यापेक्षा अज्ञान लपवणं अवघड असतं.
जराही मला सांगताना सुद्धा वा ऐकताना सुद्धा माझ्या जाणतेपणाची नोंद घ्यावीशी वाटली ना, की पक्क समजावं गीता कृपा करीत नाही. कृपा भई तब जानिये जब दिखे अपने दोख. शेवटपर्यंत अर्जुन सांगतोय, नाही मला हे कळलं रे, मला हे परत एकदा योग सांग. ते तू सांगतोयस मग अथकेन प्रयुक्तोयम पापंचरती पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजिता कामयेष क्रोधयेष. भगवान म्हणतात, मला माझ्या अज्ञानाची जाणीव असल्यानेच मी माझ्या गुरुजींच्या जवळ बसल्यानंतर माझ्या करता ज्ञानाची दारं खुली होतील. ही फार महत्वाची गोष्ट आहे. 7वी गोष्ट, तो भगवंताकडे प्रेयसाची मागणी करत नाहीये, श्रेयसाची मागणी करतोय. त्याला व्यवहारातलं काही नकोय. प्रेयस याचा अर्थ प्रिय गोष्टी आणि श्रेयस याचा अर्थ कल्याणाच्या गोष्टी. प्रेय आणि श्रेय असे वेदांतातले नेहमी शब्द आपण ऐकलेत. प्रेय म्हणजे प्रिय असणारी गोष्ट. सकाळी 10 वाजेपर्यंत झोपणे प्रेय, आणि लवकर उठून भराभर आवरून व्यायाम करून सगळं वेळच्या वेळेला आवरणे श्रेय. का? याचं फल 20 वर्षांनी मिळणार आहे आणि हे फल लगेच आहे आणि वाईट फल नंतर आहे. श्रेय संगीताचा अभ्यास वेळच्या वेळेला रियाज करणे. प्रेय आज नको. तात्कालिक स्वरूपात भगवानजी 3 सुख सांगतात नंतर. तत्तामस आहे ना, सुरुवातीला अमृतमय आणि शेवटी विषमय. तत्तामसा काय उदारतम. आणि सुरुवातीला परिणामे विषमिव, शेवटी विषय या सगळ्याचं. ज्या प्रिय 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 गोष्टी आहेत ना, त्या जर काही वेळा प्रिय आणि श्रेय दोन्ही एकही असू शकतं एखाद्या बाबतीत. त्या तपशिलात नको जायला. पण तो एकदाही म्हणत नाही की मला यातलं काय सांग, कारण त्यांनी स्वतःच्या अत्यंत प्रिय मुलाचं बलिदान केलंय, अभिमन्यूचं. वाईट वाटायचं ते वाटणारच आहे किंवा असं काय. लोकमान्य टिळकांचा मुलगा जेव्हा गेला प्लेगनी, ही सगळी मंडळी गीता जगलेली आहेत. केसरीवाड्यात लेख लिहित होते आणि लेख पूर्ण करायचा होता, ते ताबडतोब द्यायचा होता. असं झालं, कळलं. बळवंतराव असं झालं, चष्मा काढला, डोळे पुसले. ते म्हणाले, गावाची होळी पेटल्यानंतर घरातलं एखादं तरी लाकूड जाणारच की. तो एकही प्रेयाची मागणी करत नाही. तो सांगतो, यच्छ्रेयस्याम निश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शादिमान त्वाम प्रपन्नम. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा सांगतात ज्ञानोबा, सगळ्यात महत्वाचं, तो प्रामाणिक श्रोता आहे. 2 कानांनी भागणार नाही. पायाचेही कान करावे लागतील, हाताचेही कान करावे लागतील, डोळ्याचेही कान करावे लागतील, मानेचेही कान करावे. याचं कारण पाय हलवला ना की तेवढं वाक्य जातं. प्रामाणिक ऐकतायत त्यांना कळेल. काही काही माणसं जप करत करत ऐकतात. त्यांच्या जपाबद्दल मला काही म्हणायचं नाही की ते त्यांचं चांगलीच गोष्ट आहे. पण आता तुम्ही काय करता आहात हे करायला पाहिजे. ते प्रपंचात नारळ खोवता खोवता भीमरूपी महारुद्रावाचे पटकन होतो नारळ खोवून. अनुभवाने सांगतो मी आपल्याला. देह प्रपंचाचा दास सुखे, पण परमार्थात मात्र 1 थिंग ॲट ए टाइम. सर्वांगाचे कान. तो फक्त ऐकतोय. कल्पना करा, भगवंत बोलतायत आणि त्याचं सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्यात तेवढ्या वेळामध्ये. त्यानं उत्तम युद्ध केलंय. काय श्रवण असेल त्याचं. श्रवणाचा अत्यंत महत्वाचा मुद्दा. आज नाही टोले पडले का ते? मला त्याच्यावर एक उदाहरण आठवलं होतं. नाही टोले तरी मी सांगतो उदाहरण, ऐका. एका घरी उतरलो होतो मी. एका गावाला कीर्तनाला गेलो. सकाळी नाश्ता, वरती राहायची व्यवस्था. मी म्हणजे आम्ही 3 म्हणजे अंदाज देता निमंत्रण सवेची येते 2 जण.
ज्ञानोबा म्हणाले. अजून 2 जण कीर्तनकाराला बोलवलं ना की त्याच्याबरोबर ते 3-4 मिळून एक असतं, एक युनिट. तर त्यांच्या घरामध्ये असं छान गोड असे खूप छान गोड आहेत बरं का हे टोले. असं टोल्यांचं घड्याळ होतं. आता कुठेही गेलं की आमचं सगळे कीर्तनकार प्रवचनकार आम्ही ऑब्झर्वेशन खूप नीट ठेवावं लागतं, म्हणजे आम्हाला कीर्तन प्रवचनाला दृष्टांत मिळतात. कुठले तरी शंकर पार्वती विमानातनं गेले हा जुना दृष्टांत तेवढा नाही चालत. तालिबान अफगाणिस्तान पटकन तो, कारण ते बघून आलेलो असतो आपण. पण सगळ्याच एक समन्वय. असे आम्ही नाश्त्याला बसलो होतो, 9, 9:30, 10 वाजले होते. जेवायला 2-2:30 वाजणार आहेत. कीर्तन रात्री. इतक्या 10चे टोले पडल्याबरोबर घरात एकदम गडबड सुरू झाली. घरात एक पोपट होता टांगलेला, एक मांजर होतं, एक कुत्रं होतं. घरातली माणसं होती, तो यजमान होता, त्याची बायको होती, त्यांची मुलं होती, आजी आजोबा होते. 10चे टोले पडल्याबरोबर बरोबर माझ्यासमोर जे यजमान बसले होते आतमध्ये गेले. बुवा मला ऑफिसला जायचंय. अगं डबाभर. त्यांनी भराभरा कागदपत्र अमकं दमकं काय लॅपटॉप अमकं दमकं भराभरा ठेवलं, चेन लावली, डबा घेतले. 10चे टोले त्यांनी ऐकल्यावर त्याच्या वर्तनामध्ये मगाशी जो निवांत बसला होता तो निवांतपणा राहिला नाही. मुलगाही म्हणला, आई जेवायला वाढ, मला 11:15 शाळेत जायचंय. आई पण आम्हाला पोहे वाढता वाढता आतमध्ये गेली. भरा ताटं घेतली तिने मुलांची. प्रसंग छोटासा आहे, पण श्रवण करतोय प्रामाणिक म्हणजे तो काय करतोय अर्जुन. तर श्रवणाची व्याख्या सांगितली आहे. ध्वनी ऐकणे म्हणजे श्रवण नव्हे, अर्थ ऐकणे म्हणजे श्रवण. ध्वनी सगळ्यांनी, त्या पोपटाने पण ऐकले की नाही. कुत्रं जे बसलं तर त्यांनी ऐकले, असं केलं, काना परत असं केलं, असं त्या घड्याळाकडे बघितलं. आणि पुढे सांगतात की एक वेळ अशी येते की ध्वनीशिवाय अर्थ ऐकू येतो. हे श्रोत्याचं पूर्णपण आहे. पूर्ण झाला श्रोता की ध्वनीशिवाय ऐकायला येतं, जे ऋषींना ऐकायला आलं. म्हणून त्याला श्रुती म्हटलंय. वेदांना श्रुती म्हणजे ऐकलं. असा उद्गार कोणीच नाही केलेला, पण ऐकू आलं त्यांना. न कश्चित वेद करता स्यात वेद स्मरता चतुर्मुखः वेदो नारायणच साक्षात स्वयंभूरिती शुश्रुम. आणि लक्षात ठेवायचं, ज्यानं श्रवण नीट केलेलं आहे त्याचं मनन आपोआप होतं. पुष्कळ वेळा आपण असे डायलॉग ऐकतो की नुसतं कीर्तन प्रवचन ऐकून काय उपयोग आहे, बदल आहे का काही त्यांच्यात. हे आपण अनेकदा ऐकलं असेल. दोन्ही दृष्टीनं बरोबर आहे त्यांचं, की त्यांना ऐकायला जायचं नसतं अशा अर्थानं पण बरोबर आहे. आणि दुसरं, ऐकायला गेल्यानंतर आपल्यात बदल झाला पाहिजे ही त्यांनी जर कुणी पण अपेक्षा ठेवली, स्वतःकडून अपेक्षा ठेवली तर चुकीची नाही आहे. मग मर्म कुठं आहे. नीट श्रवण केलं तर तुम्हाला न विचारता मन मननच करतं. मी जर मनापासून ऐकलं असेल ना तर परिणाम, मी झोपलो तरी डोक्यात तेच चालतं, स्वप्न पडलं तरी डोक्यात तेच चालतं. श्रवण म्हणजे अर्थ ऐकणे, अर्थाचा निर्धार करणे. आणि श्रवणाने नाही भागलं तेव्हा मनन करणे. श्रवणापेक्षा मनन श्रेष्ठ असं आपण वरवर बोलतो, पण खरं म्हणलं तर मननाची गरज त्याला पडते ज्यानं श्रवण नीट केलं नाही. श्रवणाने भागलं नाहीये त्याला मनन करावं लागतं. तुका म्हणे कानी ऐकिली मात, तोच झाला घात जीवपणा. एकदाच ऐकलं तत्वमसी. आचार्य शंकराचार्य लहान असताना 10 वर्षाचे असतील, इतके छोटे असताना ओंकारेश्वरला गेलेत नर्मदा किनारी. आणि गोविंदपाद जणू वाट पाहत राहिले होते. एक तुझा असा शिष्य येईल की जो गीतेवर, ब्रह्मसूत्रावर, उपनिषदांवर भाष्य लिहिल. अत्यंत कमी वयामध्ये तो महान असेल. गोविंदपादांनी गौडपादांना प्रश्न विचारला होता, तो ओळखायचा कसा. तो नर्मदा एका कमंडलूत भरेल. आणि माझे गुरुजी ध्यानाला बसले तर नर्मदेचा लोट येताना पाहिला आणि फक्त कमंडलूमध्ये ती नर्मदा, पूर्ण नर्मदा छोट्या कमंडलूत भरली. काय असेल आचार्यांची योग्यता. आणि फक्त ते जातात आणि गोविंदपाद सांगतात तत्वम असी, आणि दुसऱ्या क्षणाला हे सांगतात अहम ब्रह्मास्मी.
तत्वमसी हे उपदेश महावाक्य आहे आणि अहम ब्रह्मास्मी हे घोष महावाक्य आहे. मी उद्घोष तत्वमसीचा नाही करायचा, मी अहम ब्रह्मास्मीचा उद्घोष करायचा. आणि गुरुजी मला सांगतात ते तू आहेस, ते उपदेश महावाक्य आहे. श्रवणाने नाही भागत त्यावेळेला मनन करावं लागतं. मननाकरता 3 प्रमाणं सांगितली आहेत. पहिलं प्रमाण वेद शास्त्र प्रमाण, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. कार्याकार्य व्यवस्थित ज्ञाता ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तं कर्म कर्तुम अर्हसि. पहिलं प्रमाण वेद प्रमाण. दुसरं नाही कळत म्हणून संत प्रमाण, म्हणून ज्ञानेश्वरी आणि आचार्यांचं भाष्य ऐकायचं. माझ्यापेक्षा त्यांना निश्चित जास्त कळतं, ते कसं खोटं बोलतील म्हणून त्यांना फॉलो करायचं. ज्ञानोबांना निश्चित कळतं माझ्यापेक्षा जास्त, नाथांना निश्चित कळतं. याबद्दल कोणाचं दुमत आहे? मला हे नाही कळत आहे. विनोबा छान म्हणायचे, मला हे पटत नाही कधी म्हणू नये, मला हे कळत नाही म्हणावं. पटत नाही म्हणताना आपण काहीतरी गृहीत धरतो, मला हे कळतंय. मला हे काय म्हणायचं असेल समर्थांना, मला ही गोष्ट नाही कळली बा, ही नाही कळली असं म्हटलं, एवढी भाषा वापरली की त्यांना कळतं की याला कळवून घ्यायची इच्छा आहे. आपण म्हणाला अशी काय गोष्ट आहे, एक ओवी सांगतो बघा, कळतीये का? पुष्कळ आहेत ओव्या अशा. समर्थ सांगतात, आहे नाही नाही झाले, नाही नाहीपणे निमाले, आहे नाही जाऊन उरले नसोन काही, काही कळलं. असं खूप कन्फ्युजिंग असतं. खूप सिद्धांत तर कळतच नाही, तपशील तर अजून घोटाळा करतो. मला सांगायचा मुद्दा म्हणून संतांना फॉलो करावा. ज्या अर्थी ज्ञानोबा सांगतायत, ज्या अर्थी तुकोबा सांगतायत, ज्या अर्थी टेंबे स्वामी महाराज सांगतायत, त्या अर्थी हे मला केव्हा तरी कळायची व्यवस्था करावी लागेल. मग 100 लोकांना विचारावं. समर्थ म्हणाले, या कारणे ज्ञाता पाहावा. उदंड हुडकावे संत सापडे प्रचितीचा महंत. उदंड हुडकावे संत, हुडकावे लागतात. हो, चांगले टी शर्ट कुठे मिळतात, हुडकतो की नाही? संत हुडकावेत. 100 लोकांना प्रश्न विचारावा, नाही मला हे कळलं. एक वेळ अशी येते, सरस्वती कृपा करायची असेल ना तर साधा मनुष्य बोलून जातो, काही नाही साधं आहे हे, असं आहे. अरे किती मोठ्या मोठ्या लोकांना विचारलं होतं मी. सांगण्याचा भाग असा. आणि तिसरा अनुभव, तिसरी गोष्ट सांगतात मननाकरता. अर्जुनाचं व्यक्तिमत्व कसं आहे, बोलणं चाललंय. अर्जुन स्वतःच्या अनुभवानी, संतांच्या वचनानी आणि श्रुतींच्या प्रमाणाने आत्ता भगवंताला काय म्हणायचं हे ताडत राहतो, सतत चेक करत राहतो. ऑक्सिजन चेक करतो ना आपण, तसं सतत चेकिंग करत राहतो. कारण बघा ना, मी कालच आपल्यासमोर उदाहरण दिलं की आपल्याला असं होतं ना, लहानपणी आपण फटाक्यांकरता फार हट्ट केला, आता काही फटाक्यांचा हट्ट करतो का? आता विरक्ती आली की नाही? थोडी तरी आपण नातवाकरता मुलाकरता जाऊ, पण आपल्याला नाही फटाक्याची. ज्या अर्थी विरक्ती येते, आपण जर एवढे चांगले असू तर संत निश्चित चांगले असणार आहेत आपल्यापेक्षा. आपल्या अनुभवानं सुद्धा मननाला उपयोग होतो. अशा अर्थाने ते सांगतात की हा सगळाचा सगळा विचार अर्जुनाच्या पर्सनॅलिटीचा थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला मी करून. आता मी कणभर तरी तसं होण्याचा प्रयत्न करावा आणि मग बसावं. एक वेळ अशी येते की गीता कळूनच जाते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ओम नमो. पहिल्या अध्यायाकडे येतोय आपण. थोडीशी प्रस्तावना केली आहे, अनेकांनी केली आहे. श्रीमद भगवद्गीता रणांगणात झालेला उद्गार. पण या सगळ्यांना रणांगणात का यावं लागलं? या जगातला सर्वश्रेष्ठ तत्वज्ञानाचा याच्यापेक्षा श्रेष्ठ ग्रंथ नाही. सगळी उपनिषदं, सगळी ब्रह्मसूत्र, सगळं 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 एकत्र आलंय. आणि पुन्हा नवीन प्रोडक्शन पण काही आहे. माझे गुरुजी सांगतात, स्थितप्रज्ञ हा शब्द यापूर्वीच्या कुठल्याही वाङ्मयात येत नाही. हा शब्द खास भगवंताचा आहे. तसे सावरकरांची काही देणगी आहे ना मराठी भाषेला, अशी भगवंताची देणगी आहे तत्वज्ञानाला. प्रसंग माहिती आपल्याला, पण 1-2-3 मिनिटात पाहूया. कपटद्यूतामध्ये पांडव हरले.
आणि त्यामध्ये असं ठरलं होतं की 12 वर्षामध्ये वनवास यांनी भोगावा, 1 वर्ष अज्ञातवास भोगावा. 1 वर्षामध्ये जर ओळखलं गेलं तर पुन्हा 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. या 1 वर्षाच्या अज्ञातवासामध्ये भीष्मही सांगतात, महाभारतही सांगतं, यांना ओळखता आलं नाही. दुर्योधनाचा हट्ट असा आहे, मी ओळखलं. आणि यामुळं खूप वाद झाला. आणि पांडवांनी ज्यावेळेला स्वराज्याची, स्वतःच्या राज्याची मागणी केली त्यावेळेला त्यानं ती मागणी धुडकावली. तो असं म्हणतो, महाभारतातला श्लोक आहे, यावद्धी तीक्ष्णया सूच्या विद्ये दग्रेण केशव तावदप्य परित्याज्यम भूमेर न पांडवान प्रती. सुई जर अशी टाकली, सुईच्या अग्रावर असा अर्थ नव्हे, सुई जर अशी टाकली आणि सरळ जर ती घुसली ओल्या जमिनीमध्ये, तर जेवढं कमीत कमीच छिद्र पडेल एवढी जमीन सुद्धा मी पांडवांना देणार नाही. आणि मग कुंतीनं आज्ञा केली की असं असेल तर तुम्हाला युद्ध करावं लागेल. मोरोपंत येथे एक छान आर्या लिहितात. कृष्ण जाताना भेटायला आलेत, कृष्णाला अटक करण्याचा प्रयत्न केला या दुर्योधनाने वगैरे वगैरे. जाताना भेटायला आले त्यावेळेला आत्तेला विचारलंय, काय सांगू मी त्यांना, तुझा निरोप काय सांगू. मोरोपंत म्हणतात, कृष्णा एक महत्वाची गोष्ट सांग. आणि ती गोष्ट कुंती सांगते, तू त्यांना सांग, या समयी सर्व चांगले काही. कुंती म्हणे, श्रीकृष्णा काय काय सांग. सांग, या समयी सर्व चांगले काही. कृष्णा मनमत हे की, कृष्णा मनमत हे की, यश रक्षावे न अंगले काही. अंगाचं रक्षण करू नका, यशाचं रक्षण करा, युद्ध करा. धर्मराज विचारायला आलेत नंतर, आई कालपर्यंत तू युद्ध नको या पक्षामध्ये होती, आता तू कशाला एकदम का बदललीस. तिनं 2 कारणं सांगितली आहेत. एक, माझ्या सुनबाईचा झालेला अपमान, आणि दुसरं, माझ्या भाच्याला भगवान गोपालकृष्णांना धरण्याचा दुर्योधनानं जो प्रयत्न केला, याचा अर्थ यांच्यात बदल होणार नाही. आता यांच्यात आपण बदल घडवायचा आणि याकरता यांना चांगली अद्दल घडवायची. युद्ध ठरलं आणि ही गोष्ट वेदव्यासांना कळली. व्यासजी भेटायला आले, सुरुवातीला ब्रेन वॉशिंग करायचा प्रयत्न केला, त्यांनी 1000 वेळा आलेत ते. कारण त्यांच्याकरता जसे पांडव तसे कौरव आहेत, दोघांच्यावर समान. तसंही संत कोणाचा नसतो, संत सगळ्यांचा असतो. आणि म्हटलं तर कोणाचाच नसतो, तो देवाचा असतो. तरी पण धृतराष्ट्राला किती वेळा दुर्योधनाला किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा विनंती केली, नको युद्ध करू, यामध्ये 100च्या 100 मुलं मरतील. तू बरं वेदव्यासांसारखी अथॉरिटी आहे तरी सुद्धा नाही. आता काय होणार आहे, न चुके होईल, येई जर ब्रह्मा, तोच त्यांना सांगतोय व्यासांना. ठीक आहे, तेही तुझं बरोबर आहे म्हणाले. आता मी इथं आलोय तर मी काहीतरी दिल्याशिवाय जाणार नाही. धृतराष्ट्रा, तुला युद्ध बघायची इच्छा आहे, मी तुला दृक्श्राव्य सिद्धी देतो, दूरदर्शन. इथे बसून, हस्तिनापुराच्या राजवाड्यामध्ये बसून तू सगळं युद्ध पाहू शकशील, चालेल का. धृतराष्ट्र म्हणाला, महाराज आयुष्यभर आंधळा राहिलो, आता डोळे येऊन काय स्वतःच्या कुलाचा संहार पाहू काय. नको. पण माझा हा जो सेवक आहे संजय, या संजयाचा उल्लेख येतो. संजयो मुनी कल्पस्तू जज्ञे सूतो गवलगणात. गवलगण नावाचा एक खूप मोठा चांगला सारथी होता, सज्जन होता. त्याचा हा संजय नावाचा पुत्र जणू मुनी होता, एखादा ऋषी असावा असा होता, अतिशय सज्जन होता. पुढे पांडवांनी त्याला युद्धानंतर मंत्री केलाय आपला. या संजयाला तुम्ही ती दृष्टी द्या आणि तो मला ते सांगेल. आता पुन्हा त्यात गंमत अशी आहे की संजय तिथे जवळपास पहिले 18 दिवसातले पहिले 10 दिवस राहिलाय बरं का तिथे, आणि नंतर परत येऊन त्यांनी ही गीता सांगितली. आपल्याला तसं नाही दाखवलंय यांनी. धृतराष्ट्र विचारतो, संजय काय चाललंय. संजय म्हणला, अमूलची जाहिरात लागलेली आहे. गंमत सोडून देऊया, थोडं बारीक बारीक गोष्टी माहिती पाहिजेत.
कारण कुठे गेलो परदेशातून मला विचारलं आमकं काय, ते पंडित नेहरू गेले होते ना परदेशात, त्यांना विचारलं भारतीय वाद्य कुठलं, त्यांना सांगतो झालो मी. ते भारतात आल्यानंतर पवनारला आले होते, त्यांनी विनोबानं प्रश्न विचारला भारतीय वाद्य कुठलं, ते म्हणले बासरी. कृष्णाने काय वाजवले म्हणले 5000 वर्षापूर्वी. याचं कारण त्यांनी हे ऐकलं नव्हतं. म्हणून छोट्या छोट्या गोष्टी आहेत, सगळंच सगळ्यांना माहिती असतं असं नाही, पण या काही छोट्याच्या गोष्टी. असं सगळं झालं आणि आता संजयाने त्याला नुसती दृष्टी दिली नाहीये, तो प्रसंग पाहिल, काय काय प्रोग्रेस आहे हे सांगेल. याबरोबर त्याला घटनाही दिसतील आणि तिथल्या सैनिकांच्या मनातले विचारही दिसतील. कारण ज्या वेळेला अश्वत्थाम्याच्या मनात असं आलं, असं तो सांगतोय, त्या अर्थी त्याला दिसलंय. त्यांच्या मनात असं आलं, भगवंताच्या मनात असं आलं, तो असं बोलू शकतो, म्हणजे मनातले विचार त्याला दिसतील. आणि आता प्रत्यक्षात युद्धाची जुळवाजुळव सुरू झाली. हजारो राजे जगभरातून आलेत. हे मूळ महाभारतातून वाचायला पाहिजे. कुठून कुठून अफगाणिस्तानातून लोक आलेत, मिश्र तिथून लोक आलेत, संपूर्ण जगभरातून आलेत. तिथल्या प्रदेशांची नावं, तिथल्या नद्यांची नावं, तिथल्या पर्वतांची नावं. आणि शेवटी संजय म्हणतो की प्रियम भारती भारत, प्रियम भारती भारत. कितीतरी वेळा हा शब्द येतो. कुणी तिरकामठे आणले होते, कुणी शस्त्रास्त्र आणली होती, कुणी काही आणलं होतं, कुणी काही आणलं होतं. 11 अक्षोहिणी सैन्य कौरवांना मिळाले भीष्मांच्या करता. आणि दुर्योधनाची व्यवस्थाही चांगली आहे, तो अनेकांशी मैत्री करतो, युक्तिप्रयुक्तीनं तो आपल्याकडे लोक आणतो. आणि पांडवांना फक्त 7 अक्षोहिणी सैन्य मिळाले. अक्षोहिणी याचा अर्थ साधारण 39 लाख. कन्फ्युजन आहे लोकांनाही, मोठ्या मोठ्या लोकांना, कारण अजून सुद्धा याचा अक्षोहिणीचा निर्णय झालेला नाही. कारण एका हत्तीवर किती लोक असतील? एक हत्ती धरला बरोबर आहे, पण हत्तीवरती माहूत एक असेल, पण त्याला काही लागलं तर त्याला एक सबस्टिट्यूट पाहिजे म्हणून दुसरा माहूत पाठीमागं बसलेला असेल. आणि वरती 4 वीर असतील का 2 वीर असतील, अजून गोंधळ आहे. म्हणून एक त्यातला एक 4 जी दळं असतात, पायदळ असतं, घोडदळ असतं, हत्तीदळ असतं आणि रथदळ असतं. या 4ही दळांचे मिळून 39 लाख अंदाजाने जर घेतले तर त्याला एक अक्षोहिणी म्हणायचं. गुणिले 18, इकडे 7, इकडे 11 असे उभे आहेत. आणि मार्गशीर्ष शुद्ध एकादशी, युद्धाचा आरंभाचा दिवस, या दिवशी ही सगळी मंडळी उभी राहिली आहेत. सूर्योदय होतोय. पटकन सांगतो बरं मीनाताई, नाही तर तुम्ही म्हणाल पहिल्या अध्यायाला किती वेळ बुवा, कारण तो प्रसंग ठाऊक असल्याशिवाय त्याची मजा नाही येणार. एकदमच पक्वान्न वाढलं तुम्हाला. तुम्ही घरी गेल्यानंतर चर्चा हीच करणार आहात, बुवा आज गोडाचा शिरा केला होता. पण एकदमच गोडाचा शिरा वाढता येत नाही. आधी वरण भात वाढावं लागतं, तूप वाढावं लागतं, जेवा म्हणून सुरुवात करा सांगावं लागतं. असो, युद्धांचा वाद्यांचा निनाद होतोय. आज अगदी योग्य दिवशी शंखनाद झाला बरं. हत्तींचा चित्कार ऐकू येतोय, घोड्यांचं खिंगाळणं ऐकू येतंय, रथांचा आणि शस्त्रास्त्रांचा खणखणाट धडधडाट ऐकू येतोय. आणि समोरचा व्यूह पाहून युधिष्ठिरानं पहिल्याच दिवशी पटकन व्यूहरचना राजा येतो. धृष्टद्युम्न, भीम इत्यादी अनेक सेनापती आहेत, त्यातला मुख्य धृष्टद्युम्न, पण राजा म्हणून जो आहे त्यानं व्यूहरचना बदलली अशी कथा आहे. आणि भगवान अर्जुनाचा रथ घेऊन येऊन उभे राहिले. ज्ञानोबा सांगतात, काय सांगू, मला हे वर्णन केल्याशिवाय पुढे जावत नाहीये. हो का निजसार विजयाचे, माऊली सांगतात विजयाचं निजसार, की ते भांडार महातेजाचे, जेथ गरुडाची या जावळीचे कातले चारी. गरुडाशी स्पर्धा करतील असे 4 अश्व, पांढरे शुभ्र मोतिया रंगाचे, भगवान स्वतः त्याच्यावरती सारथी म्हणून विराजमान झालेत. आणि अत्यंत तेजस्वी, छान मुकुट घातलेला, देखणा फाल्गुन, अर्जुन, पार्थ, भारत
एवढंच नाही, रथाचं वरती वर्णन करतात, ध्वजस्तंभावरी वानरू जो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेसी. हनुमंतांच्या या युद्धाला यायला सुद्धा 2 कारणं सांगितली आहेत. एकदा उत्तरेला हिमालय ओलांडून भीमसेन चालले होते. द्रौपदींनी कमळ मागितली म्हणून आणायला. एक कमळ असं वरून उडत 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 आलं आणि ते न सुकणारं कमळ पाहिलं. द्रौपदी म्हणली, किती छान आहे कमळ. भीमसेन बरोबर होते. मला अशी कमळ आणून देता? भीमसेन म्हणले, कशाला पाहिजे? या कमळाची माळ करीन आणि मी ती धर्मराजाच्या गळ्यात घालीन. भीम रागावला नाही, असं त्याने केलं नाही. भीमाला इतका आनंद झाला, हिनं माझ्याकडे काहीतरी मागितलं. आणि भीम निघाला. खूप सविस्तर कथा आहे, पण अर्ध्या मिनिटात सांगतो आणि पुढे जातो. आणि तिथे हनुमंत बसले होते. गर्वपरिहार आपल्याला माहिती आहे. इथे महाभारतकार सांगतात, ते जे शेपूट त्या वृद्ध वानराचं आहे ते ओलांडून हा भीम पलीकडे जाईना. खूप गोड संवाद आहे तो. काय येऊन थांबलेत त्या रथावर? तो सांगतो, जरा ते बाजूला करता का? आणि म्हणजे केलं त्यांनी. त्याला वाटलं की वानर उठून जाईल, पण असं गोल वळून त्यांनी मानव वाणीनं बोलायला सुरुवात केल्यावर त्या लक्षात आलं, हे सामान्य वानर नाहीये. तो उठून गेला असतं. तो ओलांडून जात नाही. महाभारतकार सांगतात, का ओलांडून जात नाही? एखादी वस्तू ओलांडून जाणं म्हणजे तिचा अपमान सांगितलाय शास्त्राने. भीम काय जाऊ शकत नव्हता. आता समजा इथे तुमचा मोबाईल पडला, मी ओलांडून जाऊ शकतो की नाही? तो काही बाजूला करायची गरज नाहीये. काहीच, म्हणजे छोटीशी गोष्ट आहे, पण इतका भीम सांभाळणारा होता की भीम म्हणतो, नाही, एखादी चेतन वस्तू नव्हे, अचेतन वस्तू सुद्धा ओलांडून जाऊ नये. कोणी झोपला असेल तर त्याच्यावरून असं एकदम पटकन जातात ना मुलं, तसं जाऊ नये. कदाचित त्याचं कनेक्शन लागलेलं असतं, तो झोपलेला असतो, रात्रीच्या वेळेला आपण या शरीरातनं निघतो सूक्ष्म शरीराने, आणि आपल्या स्वतःच्या जे लॉकर आहे स्वर्गामध्ये, तिथे आज काय काय कर्म केली ते सगळं फीड करून येत असतो रोजच्या रोज आपले आपणच. ऐकून ठेवा फक्त. बुवा खरं आहे का? हो, मला काही माझा काय स्वार्थ आहे ते सांगतोय मी. आम्हाला नाही माहिती, मला पण माहित नाहीये. हे अनेक संतांनी सांगितले म्हणून मी आपल्यासमोर सांगतोय. ते जर कनेक्शन त्याचं लागलं असेल आणि ती जर विकर्ष रेषा कट झाली ना, तर त्याला परत यायला प्रॉब्लेम येतो. इतकंच नव्हे, आपल्या बेडरूममध्ये जर मोठा आरसा असला ना, तर आपण जेव्हा या शरीरातनं बाहेर पडतो तेव्हा आपणच आपल्याला दिसून घाबरून पुन्हा बसतो. इथे झोप नीट लागत नाही, कारण रोजच्या रोज ते फिडिंग करून यावं लागतं आपल्याला. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. असो, म्हणून तो पलीकडे जाईना. तेव्हा भीमाचा अहंकार दूर व्हावा म्हणून हनुमंतांनी सांगितलं, तू स्वतः शेपटी उचल, बाजूला ठेव आणि जा. आपल्याला प्रसंग माहिती, मला त्यातला जे माहिती नसेल असं मला वाटतंय ते मला सांगायचंय. आणि त्यानं एक वाक्य उच्चारलं. तो म्हणाला, मी उचलली असती शेपटी किंवा वरून उड्डाणही करून गेलो असतो. लगेचच्या लगेच नाही, पण या लेवलला गेलेलं चालेल. समजा उड्डाण करून गेलेलो असतो, पण वरून उड्डाण करून जायला मी काय माझ्या थोरल्या बंधूंप्रमाणे नाहीये. हनुमंताने, तुमचे थोरले बंधू कोण? हनुमंत. आनंद झाला त्याला की हा एवढं मानतोय, कारण दोघांचे वडील एकच आहेत, वायुदेव. आणि हे भीम जाणत होता. मग त्यानं तो अहंकार दूर झाला वगैरे. आणि हनुमंतांना विचारलं, भीमानी मला मूळ रूपात दर्शन द्याल का? आणि हनुमंतांनी जेव्हा दर्शन द्यायला सुरुवात केली त्यावेळेला भीम घाबरून बेशुद्ध पडायची वेळ आली. जसं अर्जुनाचं झालंय विश्वरूपाच्या वेळेला, तसंच इथे भीमाचं झालंय. आणि तो घाबरला. तो म्हणला, हनुमंता देवा, पुरे, माझी नाही क्षमता, इथून पुढे तुमचं रूप पाहण्याची क्षमता नाहीये. आणि मग हनुमंतांनी रूप आवरलं आणि सांगितलं, याच्यापेक्षा मी फारच महान आहे. मग भीमाने प्रश्न विचारला, मग तुम्हीच रामाला का नाही ठार मारू शकत होता? तुम्ही रावणाला ठार, रामाला कशाला घेऊन गेलात? रावणाला तुम्ही ठार मारू शकत होता? ते म्हणले, सहज मारू शकत होतो. अशी लंका नुसती अशी पाणीपुरीतली पुरी अशी चुरून त्याच्यात टाकावी, इतकी सहज समुद्रात टाकून दिली असती मी.
पण माझा स्वभाव माझ्या मालकाला ओव्हरटेक करण्याचा नाही आहे. आणि मग खूप मोठा उपदेश आहे, इतका मोठा उपदेश केला भीमाला. हा उपदेश केव्हा तरी वाचा, की कशा प्रकारे राजे लोक नेमावेत, राजवाड्यातल्या स्त्रियांच्या रक्षणाकरता षंढ नेमावेत असं वर्णन केलंय. पुरुष नेमू नयेत. किती सविस्तर. हनुमान आपल्याला एक विदुर नीती माहिती आहे, फार तर कणिक नीती माहिती असेल, कृष्ण नीती माहिती आहे, पण हनुमान नीती पण आहे. अनेक नीती आहेत तिथे. हनुमंत म्हणाले, तुमच्यावर फार मोठा अन्याय केला कौरवांनी, जाऊ का एका दणक्यात हस्तिनापूर एका बुक्कीत सगळ्यांना मारून येऊ का? हनुमंत विचारतात. तेव्हा भीमाने सांगितलं, नको, आम्हाला युद्ध करू द्या, आम्हाला फक्त मदतीला या. ते म्हणाले, हरकत नाही, मदतीला म्हणजे मी प्रत्यक्षात युद्धात भाग घेणार नाही, पण मी रथावर बसेन अर्जुनाच्या, कारण मी अर्जुनाला शब्द दिलाय तसा, रथावर बसेन आणि तू तिकडच्या रथातून गर्जना करशील आणि मी इकडून तुला प्रतिसाद देईन. म्हणून हनुमान तिथे आलेत. आणि अर्जुनाची दुसरी तपश्चर्या आहे. अर्जुनाने ओम ह्रीम हनुमते नमः नावाच्या मंत्राची तपश्चर्या केली आहे हिमालयात. तेव्हा हनुमंत प्रगट झाले आणि हनुमंतांना यांनी विचारलंय की देवा, युद्ध असं असं होणार आहे, तेव्हा आमच्या बाजूने लढाई याल का? हनुमंत म्हणाले, इतक्या छोट्या युद्धात मला नाही इंटरेस्ट. इतकं छोटंसं 93 महिने युद्ध चाललंय, 87 दिवस युद्ध चाललंय ते, आणि हजारो पद्म वानर होते ते, तेवढे राक्षस होते. इतकं छोटं 18 अक्षोहिणी सैन्य आणि फक्त 18 दिवस, मी नुसत्या टाच्यानंच रगडून टाकीन. आता अर्जुनाची पंचायत झाली, नाही म्हणतायत. तेव्हा कृष्णाने प्रेरणा दिली, त्याला म्हणावं, सत्संगाला येशील का, प्रवचनाला कीर्तनाला येशील का? हा म्हणले, त्याला यायला तयार आहे. म्हणून त्या प्रवचनाला आलाय तो गीतेच्या, असं सांगण्याचा भाग असा. म्हणून हनुमंत तिथे आहेत. आणि आता दर्शन आठवा. भगवंत रथामध्ये बसलेत, अर्जुन पाठीमागे आहे, 4 अश्व आहेत, वरती हनुमंत आहेत. किती लोकांनी याचा फोटो काढलाय. मला अनेक फोटो आवडले, पण मला एक फोटो आपल्यासमोर सादर करायचा आहे फोटो स्टेशनमध्ये, मोरोपंतांचा. मोरोपंत म्हणाले, कर वसुपद बेवी सजा वेदस्तन शोभती शिरे 7 पृच्छे 5 जयाला स्मरता दे मुक्ती अल्प दिवसात. रथाचं वर्णन आहे. असं नुसतं प्राणी सांगितलं असताना मी, असा एक प्राणी आहे, 22 पाय आहेत त्याला, 5 शेपट्या आहेत, 8 हात आहेत. कळलं असतं का प्राणी आपल्या कुठला हे डायनासोर तर नाही वाटत आहे, हे काय तुम्ही म्हणताय. पण आधी मी बोललोय त्यामुळं पटकन कळेल की कशा पद्धतीने. कर वसु, वसु म्हणजे वसु हे 8 आहेत, अष्टवसु आहेत, अष्टवसु. 8 हात आहेत. म्हणले 8 हात कसे, 6 म्हणाले, 8 कसे म्हणतात ते. हनुमंतांचे 2 हात, अर्जुनाचे 2 हात, आणि भगवंत गीता सांगण्यापुरते नारायण रूपात प्रकट झालेत म्हणून तो चतुर्भुज आहे. 4 आणि 4 8. कर वसु पद बेवी सजा. पाय किती आहेत सगळ्यांचे मिळून? 4 चोक 16 आणि यांचे 3, 2 2 2 किती झाले? 22. पद बेवी सजा वेद स्तन. किती स्तन आहेत? 4 स्तन आहेत म्हणले. कसे काय? घोड्यांना स्तन नसतात आणि अर्जुन नर आहे म्हणून त्याला स्तन नाहीत. हनुमंतांचे 2 आणि कृष्णांचे 2 म्हणून वेदस्तन. वेदस्तन शोभती शिरे 7. मस्तक किती आहेत? या तिघांची 3 आणि त्या चौघांची 4 7. आणि पृच्छे 5 जयाला. घोड्यांच्या 4 शेपट्या आणि हनुमंतांची वज्र हनुमान मारुती पृच्छते मुरडिले माथा. आणि या चित्राचं दर्शन घेतलं तर काय मिळेल ते सांगतात. स्मरता दे मुक्ती अल्प दिवसात. इतके गैरसमज आहेत. ते म्हणले हे चित्र घरात लावू नये, हे चित्र लावावं, बाकी सगळे काढून टाकावीत. पुढे सांगतात विवेकानंदांचं छोटी गोष्ट सांगतो. विवेकानंद म्हणाले, माझ्या आयुष्यातलं सगळ्यात आवडणारं चित्र जर कुठलं असेल तर हे.
लहान होते आणि त्यांना खूप इच्छा होती मी टांगेवाला होईन. काही लोकांना नाही मी विमान चालवीन, पायलट होईन. त्याला पंतप्रधान व्हायला लावलं. कोणी काय व्हावं तर त्याला टांगेवाला फार आवडायचं. टक केलं की ते लगेच निघाले, घोडे निघायचे आणि घोड्यांवर तो कमांड करतो. ते लहान होते विवेकानंद. ते मला टांगेवाला व्हायचं. त्यांच्या वडिलांनी चक्रवर्ती बाबूंनी सांगितलं ते बघ व्हायचं असेल तर साधा टांगेवाला होऊ नको, याच्यासारखा हो, कृष्णांसारखा. आणि खरोखर तसे ते झाले. याचं कारण त्यांनी सांगितलं या चित्रामध्ये जर काय असेल तर जीवनातला जो आत्मविश्वास आहे तो एकाच चित्रात सुस्पष्ट होणारा असं ते चित्र आहे. कारण आपण ही इंग्रजीमधली म्हण ऐकली असेल, इफ वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट, इफ हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट, बट द कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. विवेकानंद पुढे म्हणत असत नो बट द कॉन्फिडन्स इज लॉस्ट एव्हरीथिंग इज ॲब्सोल्युटली लॉस्ट. पण हे सगळं तुम्ही परत मिळवू शकता. कॅरेक्टर अवघड आहे मिळवायला, पण तेही तुम्ही वेळ विश्वामित्र. पण कॉन्फिडन्स गेला ना की संपला. पण वाटेल ते करून कॉन्फिडन्स लेवल आपली इतकी बरकरार ठेवा, इतकी जबरदस्त ठेवा. ते ज्या चित्रानं पटकन ॲब्सॉर्ब केलं जातं ते चित्र हे आहे. पण मी गावोगावी सांगतो घरामध्ये काही चित्र लावा. शिवसमर्थ आहेत ना, समर्थ असं दाखवतायत आता तो किल्ला जिंकायचा आहे आणि शिवाजी महाराज उभे आहेत. हे चित्र प्रत्येक घरात असलं पाहिजे. मी त्यांचा अनुग्रहित आहे म्हणून नाही म्हणत आहे. काही चित्र घरात असली पाहिजेत. नको ती चित्र लावतात. काय मस्त चित्र आहे ते म्हणले बुवा ते उलटं लागलंय, सरळ करतो. मुक्त छंद तसं मुक्त चित्र असतं हल्ली. असं मी त्या आर्टच्या विरुद्ध नाही आहे. हे चित्र काय दाखवतं? स्वामीजी म्हणत असत बलम उपास्व. जग हे बलवान लोकांकरता आहे, ही प्रेरणा देणारं हे चित्र आहे. आणि आता अवधारा कथा गहन जे सकळ कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुणचे. महाभारताची स्तुती सुरू आहे. अजून महाभारताच्या स्तुतीतला महाभारत आणि त्यामध्ये गीता हे काय म्हणाले तर विवेकरूपी कल्पतरूंचं उद्यान आहे. कसा विवेक करावा हे सांगणारं हे जणू उद्यान आहे. आणि आता धृतराष्ट्र प्रश्न विचारतोय, बोल संजया तरी पुत्रस्नेहे मोहितू. धृतराष्ट्र असे पुसतू म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. कुरुक्षेत्रावर काय काय करतायत? माझे आणि पंडूचे. त्याच्या डोक्यात काय माझं तुझंच आहे. त्याच्या डोक्यात सतत माझं तुझं असतं ना, तो धृतराष्ट्र आहे. सगळी भारताची माझी मुलं आहेत असं काय वाटायला हरकत आहे हो? माझ्याच मुलाला पंतप्रधान करा का? धृतराष्ट्र. माझ्याच मुलाला मुख्यमंत्री करा. फार महत्वाचा संदेश देतात. आधी कुरुक्षेत्राबद्दल बोलतात. कुरु नावाच्या राजाने खूप मोठी तपश्चर्या केली आणि इंद्रानी प्रसन्न होऊन त्याला सांगितलं की हे जे क्षेत्र आहे इथे कुणीही मेला तर त्याला सद्गतीच मिळेल. इथे कुणी तप केलं तरी त्याला अनेक पटीने फल मिळेल, म्हणून त्याला धर्मक्षेत्र म्हटलंय. कुरुनं वसवलेलं खास युद्धाकरता त्यानंतर वसवलंय. त्याचं नाव कुरुक्षेत्र. या ठिकाणी प्रत्यक्षात ही मंडळी येऊन उभी आहेत. धृतराष्ट्र त्यांना विचारतोय. आणि आता एक प्रश्न विचारल्यानंतर सलग 20-20 श्लोक, 20 श्लोक आणि पुढचा अर्धा श्लोक इथपर्यंत संजयच बोलत राहतोय. त्याचा तपशील नाही बघायचा आपल्याला. हा कसा आला आणि त्यांनी शंख कुठला वाजवला आणि त्यांच्या शंखांची नावं काय हे नाही मला आपल्याला सांगायचं. मला त्यातलं मर्म सांगायचं आहे. प्रसंग शंखनाद झाल्यानंतर दुर्योधन द्रोणाचार्यांच्या जवळ आला आणि द्रोणांना म्हणाला, बघा 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 तुमच्या चेल्यांनी तयार केलेली सेना. धृष्टद्युम्नानं आपली बघा आणि त्यांची सेना बघा. 24 साली आपलेच लोक निवडून येणार.
इत्यादी तर सगळं बोलायला लागला. पांडवांची सेना ठीक आहे, पर्याप्तम, अपर्याप्तम आणि पर्याप्तम. पण भीष्ममेवाभिरक्षन्तु, आपली सेना विशेष आहे. याचं कारण भीष्मांनी रक्षण केलेली आहे. बरं का रे बाळांनो, बरं का रे सगळ्या सैनिकांनो, तुम्ही सुद्धा भीष्मांचं रक्षण करा बरं. भीष्मांचं रक्षण म्हणजे आपली सेना निश्चित जिंकणार अशा अर्थानं कर्म आहे. हे दुर्योधन चांगुलपणा घेण्याकरता सांगतोय. एवढं पाहिल्यावर भीष्म किंचित स्मितहास्य करतात आणि मोठाच्या मोठा शंख त्यांनी उचलला. या जगात सगळ्यात जास्त शक्ती लागते जे वाद्य वाजवायला, ते म्हणजे शंख. शंख करायला नव्हे, शंख वाजवायला फार शक्ती लागते. कारण फुफ्फुसाची पूर्ण शक्ती, कारण शंख वाजवलेला ज्याने त्यांना कळेल मी काय म्हणतोय. बाकी पिपाणी वाजते हो पी करून, शंख वाजवतच नाही. आणि भीष्मांनी शंख वाजवला, त्या लोकांनी पण शंख वाजवला. पण इथे मर्माची गोष्ट मला सांगायची आणि मग चहा मिळणार आहे. ती गोष्ट अशी आहे, भीष्म इत्यादिकांचे शंख अत्यंत मोठे आहेत, खूप विस्तीर्ण प्रकारचे आहेत, अत्यंत मोठा नाद करणारे आहेत. पण एवढे नाद ऐकून एवढ्या जबरदस्त अशा प्रकारचा ते दोन्ही नाद मीनले तेथे त्रैलोक्य बधिरभूत झाले, जैसे आकाशका पडिले तुटून, या ज्ञानोबा म्हणाले. एवढं होऊन सुद्धा पांडव घाबरले नाहीत. पांडवांच्याकडचं कोणीच घाबरलं नाही. परंतु सघोषो धार्तराष्ट्राणाम हृदयानी व्यदारयत, पांडवांकडच्या लोकांनी जेव्हा शंख वाजवायला सुरुवात केली तेव्हा धृतराष्ट्राचे पुत्र दुर्योधन इत्यादी घाबरले. हृदयानी व्यदारयत, त्यांचं हृदय विदीर्ण झालं. याचं कारण काय सांगतात? याचं कारण त्यांनी सांगितलंय, धर्मशील जीवन असतं ना ते नेहमी निर्भय असतं, आणि जो अधर्मी असतो, जो पापी असतो, नेहमी घाबरलेलाच असतो. रावणाचं वर्णन आहे की ज्यानं इंद्राला पराभूत केलं, ज्यानं सगळ्या नवग्रहांना आपल्या पायाखाली ठेवलं. तो सीता चोरायला आला होता ना आपल्या महाराष्ट्रात नाशिकला, त्यावरनं पान पडलं तरी घाबरायचा. पान पडलं तरी ते ससा पानाला घाबरलं नाही का, आकाश पडलं तशी अवस्था त्याची झाली. याचं कारण मनामध्ये पातक आहे. निर्भयता हा निष्पापतेचा परिणाम आहे ज्ञानोबा सांगतात, आणि भीती हा पापाचा परिणाम आहे. हृदयाने व्यदारयत नभश्च पृथ्वींचैव तुमुलो व्यनुनादयन. पुढे अनेक गोष्टी येतात. गोपाल कृष्ण भगवान की